मी मुख्यमंत्र्यांशी काल बोललो आणि मी म्हणालो की या कलेक्टरची पण चौकशी झाली पाहिजे। कलेक्टरनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला। जो किरीट सोमय्या संबर प्रकरण देऊ शकतो तर कलेक्टर काय करत होते? आणि ही तहसीलदारला जबाबदारी कलेक्टरनी दिलेली आहे आणि असा प्रकार जो एकदम खुल्लेआम देशद्रोह, तर कलेक्टर भले गोड बोलत असणार पण त्याला पण दाब द्यावं लागणार। त्याला कमिटीने काय केलं आतापर्यंत? काही केलेलं नाहीये। समितीचे अध्यक्ष साहेब जे कोणी असेल त्यांनी दाब द्यावा लागणार। सर प्रकरण अचलपूर महाराष्ट्रात वास्तविकरित्या हे अधिकार तहसीलदारला नोव्हेंबर 2023 मध्ये देण्यात आले। 2024 पासून तहसीलदारनी या कामाची सुरुवात केली। हा संबंध महाराष्ट्रात प्लान केलेला घोटाळा आहे। 2,23,000 अर्ज आले जन्म प्रमाणपत्रासाठी, त्यातनं 99% मुस्लिम समाजात आहे। जर जन्म प्रमाणपत्र जुनं नसेल तर सगळ्या हिंदू समाजांचे पण नसले पाहिजे, परंतु 69 ते 2023 पर्यंत इथे राहणारे मुस्लिम हिंदू सगळ्यांचे जन्म प्रमाणपत्र आले। हे जे 54 असे शहर आहेत की जिथे 1000 ते 5000 प्रमाणपत्राचे अर्ज आले, दिले गेले, त्यातनं 52 हे फक्त मराठवाडा आणि विदर्भात आहे। विदर्भात अकोला, यवतमाळ, अमरावती येथे मोठ्या प्रमाणात 15,000 अकोलामध्ये, 15,000 अमरावतीमध्ये प्रमाणपत्र देण्यात आले। मी मुख्यमंत्रीकडे मागणी केली आहे की ह्या तिन्ही जिल्ह्यात फॉरेन्सिक ऑडिट करावं।